तासवडे एमआयडीसीतील काही उद्योजक केमिकल मिश्रित कचरा, रॉ मटेरियल आणि विविध उपद्रव्यांनी भरलेली घाण शेतांच्या लगतच्या वनराईत किंवा थेट शेत जमिनीत आणून टाकत आहेत. वर्षानुवर्षे निर्माण झालेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी परिसराला दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झालंय. दुर्गंधीमुळे मानव आणि जनावरांचं आरोग्य धोक्यात आलं असून चराईसाठी येणाऱ्या दुभत्या जनावरांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. नमस्कार, मी सध्या उभा आहे तासवडे एमआयडीसीत. इथं जे वराडे गावच्या हद्दीमध्ये वनीकरण केलेलं आहे. या वनीकरणाच्या जागेमध्ये मोठमोठे खड्डे काढून रात्रीच्या वेळी इथला मुरुम विकला जातो आणि जे खड्डे निर्माण झाले आहेत त्यामध्ये तासवडे एमआयडीसीतल्या ज्या कंपन्या आहेत ज्यांनी आपल्या स्वतःचे सांडपाण्याची व्यवस्था केली पाहिजे किंवा जे आपलं रॉ मटेरियल कचरा निघतं त्याची विल्हेवाट केली पाहिजे. मात्र हे जे रॉ मटेरियल आहे, केमिकलयुक्त जे पदार्थ आहेत ते या ठिकाणी रात्रीच्या वेळी आणून ओतले जातात आणि त्यामुळं या ठिकाणचं जे आरोग्य आहे ते धोक्यात आलेलं आहे. या बाजूला जे वराडे हद्दीमधील जे शेतकरी आहेत त्यांचं यामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. केमिकल मिश्रित जे पाणी आहे ते शेतामध्ये मिसळून पिकांचीही नासाडी होत आहे. इथं जे जनावरं येतात चराई करायसाठी त्यांच्याही आरोग्यास या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे. एमआयडीसीचं जे कंपाऊंड होतं या ठिकाणी ते कंपाऊंडही या ठिकाणी नष्ट झालेलं आहे. तासवडे एमआयडीसीचे जे अधिकारी आहेत, जे इथले इन्स्पेक्टर आहेत, त्यांनी वास्तविक हे चित्र बघायला पाहिजे आणि एकदा त्यांनी ह्या वनीकरण विभागाची पाहणी करायला पाहिजे. इथं किती झाडे शिल्लक राहिलेले आहेत, किती खड्डे काढले आहेत आणि किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केमिकलयुक्त जे मिश्रित पदार्थ आहेत ते टाकलेले आहेत. त्यामुळे इथली जे नुकसान होत आहे, इथल्या वनांचं नुकसान होत आहे, मानवी आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. हे एकदा त्यांनी येऊन या ठिकाणी बघावं आणि या संबंधात त्यांनी त्वरित कारवाई करावी अशी वराडे ग्रामस्थांमधून सध्या तरी मागणी होते. प्रवीण कांबळे, ओम टीव्ही न्यूज, वराडे, उमरज. तासवडे एमआयडीसीतील घनकचरा व्यवस्थापनाचे 3:13 वाजले असून या कचऱ्यांचा भार वराडे, तासडे व तळबीड परिसरातील नागरिक आणि शेतकरी सहन करत आहेत. एमआयडीसी परिसरातून वाहणारे केमिकल मिश्रित पाणी ओढ्यांमध्ये मिसळत असल्याने विहिरी व कुंपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. मानवी आरोग्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करत असताना वन्य प्राण्यांच्या अस्तित्वावरही गदा येत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की गयावया करूनही शेतकऱ्यांची आर्तहाक ऐकायला कुणालाही वेळ नाही. या प्रश्नावर प्रशासनही निष्क्रिय झाल्यानं सध्याचं चित्र गंभीर आहे. शेताजवळ टाकला जाणारा कचरा यामुळं हैराण झालेले शेतकरी दशरथ पवार या संदर्भात बोलताना म्हणाले, मी दशरथ राजाराम पवार, वराडे गावचा रहिवासी असून मी शेतकरी आहे. माझी जमीन गट नंबर 382 हा असून आज रोजी ही एमआयडीसीतनं आणलेली घाण, ह्या घाणीमुळं उंदरं किती, घुशी किती, सर्प किती, डुकरं किती, ह्या अडचणीमुळं आज तुम्ही बघू शकता संपूर्ण तुमची झाडंसुद्धा माझ्या ह्याच्यात लोंबकळलेली आहेत. ह्याचा बाबा कुठेतरी विचार करा, मला गरिबाला प्राधान्य द्या. मला फक्त एवढंच इथं 1.5 एकर रान आहे. मी अल्पभूधारक आहे, मागासवर्गीय आहे, माझी मुलं लहान आहेत, माझी मंडळी हँडिकॅप आहे, माझं वय वर्ष 70 आहे. कुणापाशी रोज वाद घालीत बसू? तर कृपया करून तुम्ही आपले एवढं व्यवस्थित मला करून द्या आणि ह्या सर्पदंशापासून किंवा ह्या डुकरांपासून, ह्या घाणींपासून मला मुक्त करावं. आणि इतर शेतकऱ्यांना माझ्या विहिरीत संपूर्ण केमिकल पडलं आहे. तुम्ही येऊन पाहणी करा, चेक करा. खोटं असेल तर करू नका, पण सत्याला न्याय कुठेतरी द्या. तर ही एमआयडीसीतनं कुणाचं सामान, साहित्य, कचरा, पोती ऑलरेडी सगळी तुम्ही डोळ्याने येऊन पाहू शकता. पण ह्या घाणीमुळं मला रात्रीचं शिवाय रानात यायला दजवत नाही. एक तर वय वर्ष 70 झाल्यामुळं माझं सगळंच कमकुवतपणा आलेला आहे. तर मला न्याय द्यावा आणि माझ्यापासून ही कचऱ्यापासून मला मुक्त करावं. पुन्हा माझ्या शेतात असले जनावरं दिसू नये. आज संपूर्ण शेतात जर तुम्ही बघितलं तर कंप्लीट राख आहे. दुसरी गोष्ट, घुशींनी उकारलं एक इतकं बघा. काय करू, कशा ह्या उसात शिरू? ह्या उसात शिरून माझ्या जीवाला काय झालं तर ही लहान पोरं कोणाकडे बघतील? म्हणून मी आज वार्ताहरांना विनंती करून मी आणले की बाबा ह्याला कुठेतरी वाचा फोडा, ह्याला कुठेतरी मला न्याय द्या. की हे न्याय देऊन आपलं माझं ही एवढं करावं. कारण कंपाऊंड साईडचं राखलं नाही. भंगारवाली येतात, ही रात्रीची ट्रॅक्टरवाली येतात, JCB असतोय, रस्ता काढतात,
कुठनं बी पाडतात, कुठनं बी उकारतात, त्याच्यात पुन्हा ही घाण आणून भरतात. त्यामुळं माझ्या शेतीला पूर्ण पाण्यापासून वंचित राहिलो. महिना 2-2, 3-3 महिने मी विहीर उपसना, का तर त्यात सगळं केमिकल, काळं मिट्ट पाणी आहे. उसाला पाजून तरी काय करू, म्हणजे माझे चौखंड तुम्ही कोंडी निर्माण केली आणि त्यात माझं जगणं असह्य झालं. तासवडे एमआयडीसीतील प्रशासन आणि फूड इन्स्पेक्टर यांनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.